चालू कार्यक्रमासाठी आनंद कोकळे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक मंडळ त्यांचे स्वतःच करून या. राम राम मंडळी. अरे राम राम हे राम राम रे. हा 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 तुझ्या जास्त परिचय आहे ना. लगा हा माझ्याकडे फिरून आलाच का. मग कुणाकडे तुला सवय आहे रे. बरं आपली ओळख सांग. कुठून आलास कुठं जायचं. एकाच नावाचं. तू पण दक्षिण मी पण दक्षिण. एकाच नावाचं. ते झालं घरी. मग आज तू आलास का रे. होय. हा मग काही विसरूनच गेलो. मणिपूर नगरीचा वज्रनाभ राजा यांच्या आम्ही नगरीतल्या दोरफळ आहोत. हत्यार खाली ठेव. हत्यारापासून मी बिचवलंय. ठीक आहे ठेवलं. हा ये जवळ. बर आता महाराज याची वेळ झाली. आता तुला काही गाणं बिणं येतं का. आता जरा गॅपच दिला. तू आता नवीन आलाय जरा तूच जर दाखव की. एखादं म्हण. कमी पडलास तर मी आहेच की. एखादं म्हण की लागणार. कमी पडलास तर मी आहे. ये ग शिवाच्या आंब्या खाली. कुठं ये ग शिवाच्या आंब्या खाली. आणि काही पटकी. मग बरं ठीक आहे. वाजा तरी वाजा. आवाज कसा. माताजी जाई होती शोभाची आई. माताजी जाई होती शोभाची आई. म्हणून देशाला लाभली शिवशाही. धन्य धन्य पतिव्रता थोर आई पावन होई. थोरवी थोर आज सारा महाराष्ट्र गाई. म्हणून काय म्हणतो. धन्य धन्य थोर आई. धन्य धन्य थोर आई. शिवरायाची जिजाई. आज पूजित महाराष्ट्र सारा. मुद्रा मानाचा मानाचा जिजाईला. मानाचा मानाचा जिजाईला. मुद्रा मानाचा मानाचा जिजाईला. मुद्रा मानाचा मानाचा जिजाईला. मानाचा मानाचा जिजाईला. मुद्रा मानाचा मानाचा जिजाईला. मानाचा मानाचा जिजाईला. मुद्रा मानाचा मानाचा जिजाईला. होती मुघलांची सत्ताच्या वेळी तिनं डोंगराला नव्हता उडाली. आई बहिणीच्या संकट काळी नव्हता कैवारी कोणी त्यावेळी. म्हणे जिजाईच्या करता कधी होईल याचा अंत. म्हणे जिजाईच्या करता कधी होईल याचा अंत. आई विचारली बरं का. छत्रपती शिवाजी महाराज की. संभाजी महाराज की. मुद्रा मानाचा जिजाईला. मुद्रा मानाचा मानाचा जिजाईला. मानाचा मानाचा जिजाईला. हिंदीची पहाट झाली. आता हक्केला धावून आली. मोठी पुत्र दिला भागे झाली. धावून हक्केला आली. मोठी पुत्र दिला भागे झाली. नवी हिंदयाची पहाट झाली. त्याला महाराष्ट्र गौरव झाली. अशी आई महान. अशी आई महान. आई विचारी राजा शिवाजीला. मानाचा मानाचा जिजाईला. मानाचा मानाचा जिजाईला.
मिनिट ऐका. रामभाऊ अप्पा यमकर राहणार ढोणीचा वाडा त्यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि भजन मंडळ त्यांच्या सततचे आभारी आहे. रक्ताची केली शाई, रक्ताची केली शाई की कागद केला मनाचा, केले खडे की मजकूर जीवनाचा, या देहाचे केले पाकीट बरोबर त्या भगवंताचा. हे पत्र जहाज लिहिले की तो कैवारी दिनाचा, दिनाचा पोस्टमॅन कोण पोस्टमॅन हो आणि त्वरित जावेल हे पत्र माझ्या विठ्ठलाशी द्यावे. चढलाय उन्हाचा पारा, बाणू जीव लागलाय तळाईला, चढलाय उन्हाचा पारा, बाणू जीव लागलाय तळाईला, आणि काठीने गोंगड देग बाणू जातो मेंढरा वळाईला, काठीने गोंगड देग बाणू जातो मेंढरा वळाईला. काठीने गोंगड देग बाणू जातो मेंढरा वळाईला, काठीने गोंगड देग बाणू जातो मेंढरा वळाईला. राजनार मी श्रीखंडाचा मल्हार, धनगर राजनार श्रीखंडाचा मल्हार, मी देवतला पाय झालं बाणू तुझं ताकर, देवतला पाय झालं बाणू तुझं ताकर, तुझ्या अखंड भक्तीमुळे दादा लागलाय तुरायला, तुझ्या अखंड भक्तीमुळे दादा लागलाय तुरायला. काठीने गोगड देग बाण जात मेंढरा वळायला, 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 काठीने गोगड देग बाण जात मेंढरा वळायला. अरे वेड्या, एवढं छान गाणं चाललं असताना हा चाळे करतो, वेड्या चाळे करतो. हॅलो वेड्या, वेड्या ऐक मग मी मेंढरावाडा का जातो का, मी आंबे झाडा कुठून जातो, काय म्हणालास? अरे हे काही ते लग्न आहे का आंब्याच्या झाडाखाली? हे काय बोललोय का? मारायचं काम नाही, मारायचं काम नाही, तू मी वाजवतोय. मी बोललोय का? अरे हे काय दडपाल, वेळ कमी आहे बरोबर आहे. हा बरोबर आहे. मग आता आपल्या दरबारात कसं काय चाललेलं आहे? अगदी आनंदात आनंद आहे. अरे महाराजांच्या असो वेड्या, महाराजांचा विजय असो असं म्हणायचं असतं. अरे तू याला शिकवलं नाही का विजय केला? द्वारपाल इकडे ये, अरे इकडे ये, तुला लागतंय का? पाहिजे का? बोल ना. अरे हवाय का? ना सीता सुंदरी घर बांधले डोंगरी, सीता सुंदरी घर बांधले डोंगरी, रामधार का तो जोडा सुख नाही तिच्या घरी, रामधार का तो जोडा सुख नाही तिच्या घरी, रामधार का तो जोडा सुख नाही तिच्या घरी, रामधार का तो जोडा सुख नाही तिच्या घरी. अभयवनात बाळकुणात रडतो, अभयवनात बाळकुणात रडतो, लवकुंच खेळतो
सारखा तो जोडा सुख नाही तुझ्या घरी 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 सारखा जोडवा सुख नाही तुझ्या घरी काय झाले कामावर राहतो का नाही लेकरा लई चुकलास लई चुकला. काय आता काय चुकलं आंबे खाली गेला शिवाखाली गेला आता कुठे जाऊ ते का मारून मी बसलास मला लई चुकलास. अरे काय अरे काय झालं अरे द्वारपाल हा अरे एवढं सगळं चांगलं चाललेलं असताना हा आपल्या दादानी आपल्याला 200 रुपयाचं तुम्हाला 2 ठक्से देणार बर बक्षीस दिलेलं असं नाही फुस काय चाललेलं आहे आले महाराज आले पैसे आले पैसा अगे ये पैसा सारखं सारखं मारिता तुमच्या हेडचा माल आहे का पुढल्या बाजूने मारी जाऊ नका. अरे ये म्हणतो ना ते म्हणतो ना आणि बोला महाराज. अरे वेड्यानो आपल्या या राज्यामध्ये कसं चाललेलं आहे अगदी आनंदी आनंद सगळी माणसं बघा कशी टकामका बघत आहे डोळं दाखवून बघतेत की अरे वेड्या डोळे झाकून कोण पाहत नाही मग डोळे उघडून सगळे पाहतात लाईटचा आणि सगळे आनंदी आनंद आहेत आनंदी आनंद तिकडे तिकडे अरे आनंद व्यक्त करताना कसं नाचायचं असतं माहितीये का तुला आनंद पोटा चला द्वारपाल आपल्या राज्यामध्ये आनंदी आनंद चाललेला आहे होय माझा एक मित्र आहे महाराज जाऊ द्या हा कुठे येतो हात घाला जाऊ द्या कुठं कुठं हे अरे काय म्हणाला हा कुठे हात घाला मूळ येताला काय म्हणाला हा मूळ विषयाला हात घाला बरोबर आहे हा द्वारपाल माझा मित्र आहे बर त्याचं माझ्यावरती खूप प्रेम आहे आणि माझं त्याच्यावरती खूप प्रेम आहे अरे वेड्या ते प्रेम नव्हे हे दोस्तीचं प्रेम आहे रे आणि माझ्यावर आलेले संकट माझ्यावर आलेले प्रसंग तुम्ही पण दुस्तीत म्हणत माझा सुजीव नाही की अरे वेड्या इकडे ये तुला पाहिजे नको ठीक आहे तो गुलाबजामुन रसगुल्ला तो गुलाबजामू आणि काय म्हणाला आणि तो कोण तो गुलाबजामुन रसगुल्ला तू माशाल्ला मी माशाल्ला हा लिडको पाडे मी गुशिया बोले क्या ए मारने का नाही द्वारपाल अरे वेड्या ताबडतोब वेळ कमी आहे आपल्याकडे होय ताबडतोब जा बर आणि त्या माझ्या मित्राला या दरबारामध्ये घेऊन या मला खूप त्याची आठवण येते रे राजानो आता लगेच जाते आणि घेऊन ये अरे जाते काय म्हणतो जातो घेऊन ये. हा ताबडतोब जा मला आई- जायला बक्षीस पाहिजे का जा राजा याच नावाने याच ध्याला ओळखले जाते परंतु मणिपूर नगरीत एक माझा मित्र आहे त्या मित्राला भेटायला जातो म्हणजे येतोच मित्र हेच असावी ते मणिपूर नगरी आणि हेच असावे ते द्वारपाल हो आतमध्ये वज्रश्री राजा आहेत का जा आणि जाऊन सांगा बाहेर तुमचा मित्र छतोर राजा आलेला आहे तो आत येण्याची परवानगी मागत आहे कधी सांगू आताच सांगा संध्याकाळी सांगायचं गेला गेला
करतो आणि बोलते आणि मार खाते. मला सवय जाईल. पुढे 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 बरबालो हे कमी आहे. चला लवकर. हा चला चला. हा मित्रा. अरे कसं काय येणं केलं राजा, तुझी खूप आठवण येत होती मला. होय राजा. आणि त्यासाठी तुझ्याकडे मी माझे द्वारपाल पाठवून दिले. होय. एकंदरीत तुझी तब्येत पाणी कशी आहे राजा? अगदी एकदम ओके. बरोबर आहे. होय. आनंदाची गोष्ट आहे. आनंदाची आनंद आहे. बर मला सकट बातमी समजली. हा काय समज तुझ्या असणाऱ्या राज्य वैभवात हा सगळी लोक तुझा धनगर समाज आहे. होय. अगदी सुख समाधानी नांदत आहे. अरे तो माझा धनाचा आगर आहे, तो माझा धनगर समाज आहे. होय. होय. तो अगदी सुख समाधानी नांदत आनंदी आहे. आनंदी आहे. किती लोक तुझी हुशार आणि चातुर आहेत. भरपूर. खरोखर होय होय माझ्या मनाला समाधान वाटलेलं आहे. होय. राजे काय हे तुमच्या नगरीमध्ये किती सुख समाधानी आनंदाने चाललेला आहे. लाईटा बी किती चमकते ते बघा की. होय. मग अगदी सुख समाधानी असं बघून माझं मन किती भारावून आलेलं आहे. होय मित्रा, काय येणार नाही. ज्याचा राजा सुखी त्याची प्रजा प्रजा सुखी आणि ज्याची प्रजा सुखी तिची राजा सुखी. बरोबर आहे. बरोबर होय. आहे मित्रा. बोला. हा दुकान त्याचा खाजा सुखी. होय. अरे वेड्या द्वारपाल, अरे दोन मित्र बोलत असताना खाजा सुखी आणि तू दुखी. राजा होय. एवढी तुमची समाज दिसतोय. होय. पण मला माझ्या मनाला असं वाटतंय कसं वाटतंय? तर तुझ्या समाजातला एक धनगरांना हा 4 मला प्रश्न विचारायचे आहेत आणि त्या प्रश्नाचे जर उत्तर दिले तर किती माझ्या मनाला आनंद होईल. अरे मित्रा, हरकत नाही. चला बोल. ती पण परीक्षा माझ्या समाजाची घेऊन बघ. बर ठीक आहे. होय. चला तर. पण मित्रा, या माझ्या समाजाच्या समोर जाण्यासाठी हा. आपल्याला वेश बदलावा लागणार आहे. होय. नाहीतर तुझ्या समोर माझ्या समोर ती बोलणार नाही. बरोबर आहे. तर त्याकरता आपण वेश बदलून त्यांच्याकडे जाऊया. चला तर. चला ठीक तर. आहे. चला. हौस चालल्या मेंढ्यानं बावन खांद्या. 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 हौस चालल्या मेंढ्यांचा भार आलेला स्थिर मेंढ्यांचा भार आणि आदर चकली तर ती 4 स्वादिष्ट आणि 6 सरदार 12 मेंढ्या तिने हौस लागले तीन लांडगे पाटी आणि मेंढ्या हाकिल्या गिरीच्या पोटी. गिरगेचे गाव मला
तो तांबर तोंड्या शिर हौद बावन खंड्या शिर हौद चालल्या मेल्यानं 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 बावन खंड्या आदि ओंकार मेंढक्या भला आदि ओंकार मेंढक्या भला त्याने अवघ्या केल्या गोळा गोपाळाचा खून जावी असाला अंदावीला मेल्या मुला माझ्या बोल की बा का म्हणतो सर इकडे ये हा की तुझी बाया आली ना बाबा आल्या दिसते की बाया आलिया लिओक आलाया मेंढर आणली तया आणि बाकी चुलता माझं पण घेऊन आला नाही का होय आलोय अहो आमचं असंच माळावरचं राहणं आज काय हाईट हवा आहे का काय वा? आज आपल्या वजनाव राजाचा मित्र हा. तो आपली परीक्षा बघणार आहे होय बरं. आपल्या समाजातल्या धनगर समाजाला काहीतरी बौद्धिक प्रश्न विचारून आपलं सत्वारण करणार आहे हो आपली जर का असणारी भक्ती जर का खरी असेल तर प्रश्नाची उत्तर आपण आज देणार आहोत तर आम्हाला निश्चित पराजय आज नुसता पांढरंग आहे का आहे ना विठोबा बिरोबा नाही आहे की तू- आहे ना ते पण सांगमध्ये झालं. काय काय पाहिजे आपल्याला एवढं त्या राजाला हा बोला एक माईक यामध्ये ऐकायला आम्हाला ए गावळ्यानो हा बोला बा, तुम्ही कसा हा बरं हा बरं हा बरं, बेसा. बरं हा. बायका बरोबरी हात बायका नाही बायको आणि पोरं बायकोनी बरोबरी बायका नाही का पाच परत करतो का बाबा अरे बाबा तसं नव मला म्हणायचं बरं, सर. अरे सगळी सुखी असली तर तुमच्या राज्याचा राजा सुखी असेल हे असं हे पण खरं हा बरोबर नाही. बाला बरं नाही आणि आजीला कसं वाटतंय आजीला का वाटतंय आजी व्हायची यांचारली ए बाबा गावळ्या बोला बाबा बोला अरे पुढे पुढे हे ज्या राज्यात तू राहतो हा त्या राज्याचं कसं काय चाललेलं आहे एकदम आनंदी आनंद आहे त्या राज्यात तू सुखी आहे का मणिपूर नगरामध्ये आमचा जो वजनाव राजा आहे ना बर बर त्याच्याकडे गवळी समाज काय धनगर समाज काय क्षत्रिय समाज काय आणि कुठला समाज काय बर. तिकडे तिकडे आनंदी आनंद चाललेला आहे सगळीकडं सगळीकडे आनंदी आनंद आहे काय म्हणतो एकदम खरोखर बोलतोय अरे गवळ्या हा हे माझा दोस्त आहे म्हणजे जोडीदार आहे मित्र माझा आहे जोडीदार आहे मित्र आहे सकाळी हा हो हा. आणि त्याला आपली नगरी बघायची होती म्हणून तो आलेला आहे आता बाबा तुम्ही खरं प्रश्न विचारताय हो, तुम्हाला. तुमच्या गाड्यातल्या मोत्याच्या माळा बघून तुम्ही सामान्य वाटत नाही समोर. अरे बाबा मोत्याच्या माळा अशाच घातल्यात आहे का उगाच हो होत का कुठल्या मुरगीरच्या बाजारात अरे नाही का बाबा पाण्याच्या? मुलगिरीच्या बाजारातच घेतल्या नाही पण मुरगीरचा बाजार गुरुवारी झाला अरे तवाच आणल्या होत्या त्या ठेवलेल्या होत्या शिळ्या नाही झाल्या अजिबात शिळ्या नाही टाकल्या. मग असू नये बोल असून ये बोल, बोल. असून हा, ये. बोल तू. पण ठेवल्या बाबा दुकानाला बोल अरे मी काशावा बोलतोय चुन्याची डबी आणली आहेस का अरे चुन्याची डबी नाही थोडा सुकाचा बघू देऊ का सुखाचा मुख का माझ्या मुखा घालतोस का दादा ए बाबा परत बोला अरे परस नाही विचारतो हा. अरे मित्रा जी तुमची शंका आहे ती गावळ्याला विचारू सगळ्यात प्रकाशमान काय आहे सगळ्यात प्रकाशमान होय आता अग ए बाया बया तुझ्याकडलं उत्तर मागं ठेव बर 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 माझे उत्तर मी सांगतो हे बा आणि समाधान नाही झालं की मग तुझे उत्तर तू सांग हे बा हसायला काय झालं देव लागला काय एखादा बाबा मला देव कशाला लागेल मग हसायला लागलीस अरे तुमचा मुला जरा इथं ये तर दिसाय व दुसाय व इथं ये मना बघितलं या तुम्हाला बघणं गरजेचं आहे मला मी बघितलं का काय समोर समोर बघायचं समोर ए गावळ्या हा. अरे बाबा ही अक्का कोणची हसायला आता न हो बाबा माझी कारभारी ना कारभारी हा वैतर येपुता म्हणजे मला अवघी ओळखायचं. येपुता अरे राजा लई नशीबवान हाल माझं नाव राजा आहे का हा हा बसतो खाली हा अरे बाबा होय मला ओळखायला काय नवीन आहे का काय इथं मी नाही बाया मी
नवीन नाही, मी जुनाच आहे. आणि ह्यो बाबा म्हणायला लागलाय हिला कधी येऊ लागला का काय? येऊ लागलं म्हणजे असतात का? कदा कदा हसायला लागलीस ते अरे काय जपालीस का काय मोरगिरीचं येताना वरती नाही तसं नाही. ए बाबा जाताना सरळ जा. अरे बाबा टायमिंग कोण असं सगळं इथं तर बाबा परत द्यायचं परत द्यायचं मित्रा विचार. मित्र सगळ्यात हा श्रेष्ठ जल म्हणजे हा. पाणी असं कुठलं आहे ते पहिला प्रश्न कोणता विचारला? पहिला सगळ्यात प्रकाश सगळ्यात प्रकाशमान आपला सूर्यदेव आहे. बरोबर आहे. बरोबर आहे ना? आता दुसरं काय विचारलं? सगळ्यात श्रेष्ठ जल पाणी सगळ्या जण समजा भगीरथ नदी गंगा माता आहे. अगदी एकदम ओके. बरोबर आहे. होय होय. अजून काय? अक्षय पात्र अक्षय पात्र हा. म्हणजे कधीही न संपणार. होय. अक्षय पात्र म्हणजे कधीही न संपणार. असं कोणतं आहे? संपणार नाही. आता द्रौपदी मातेला भेटलं होतं. ए हो काय बी सांगू नगस. आले का बाळ म्हणून. आले का बाशी बोलतो या जरा व्यवस्थित बोलशील का नाही? बासडा मग काय झालं का ज्ञानाने बा मोठा नाही लोक बारीक नाही. असं म्हणतो? हा, मग मला वाटलं कशाला रागावतो? मला वाटलं मी बा तुझा त्यामुळे माझं खरं तसं काय नाही. असं पण असतं. मग नियमाने मोठं लागतंय ते. असं आहे का? वयाने नाही जन्मदिनाने मोठं होत नाही. असं नियम लागतं डोक्यात. ज्ञान 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 हा. तुझी अक्कल गेली गेली तर काय झालं? मी जाऊ का काम? तू कशाला जातो? म्हातारं झालंय ते म्हातारं. हा साठी आली म्हणून काठी घेतली वाटत. हा. म्हणजे या तीन प्रश्नाचे उत्तर अहो तुम्हीच काय अहो मी तर दिली असते मी येडी जाण घरी पण मी सुद्धा उत्तर देणार. हा, मग ही उत्तर काय मला पटलीच पटलेली नाही. नाही तर. म्हणजे राजाने विचारल्या प्रश्नाची यापेक्षा वेगळी उत्तर माझ्या मालकीकडे आहेत. आहेत माझ्याकडं. बर ती माझी आई देईल बा. होय. डोकं फिरल्यागत करू नका. अरे पोरा लय शहाणा झाला का तू बासडा म्हणून. ए पोरा हा. तुझ्या बाची बुद्धीसाठी वयसाठी आणि बुद्धी नाटी झाली. ते झाल्या का आले झाल्या काय काय मी चुकी केली का काय एका सगळी काढतो काय केलं? मी जावं मागच्या दाराला. जा 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 तुझं काम नाही आता. हा. अहो कारभारी हा असं तुम्हाला म्हणायचं नाही हा पण जरा काहीतरी नियमाची उत्तर द्यायची हवी होती वर. म्हणजे मी काय मोस्काड दिलं अहो काय ते काय मला तर पटलं नाही तर ह्या समाजाला काय पटायचे. असं आहे बाई. होय. म्हणजे याच्यापेक्षा वेगळी उत्तर आहे का? असेल लफंगी उत्तर नाही मला. अरे ह्याचं उत्तर बा तुझा नातू देईल माझं बार. असं पण आहे. अरे पण ते काय झालं मला आलं या 5 वर्षाचं आहे ते. अहो, त्याची हुशार हा. ते पण दिलं तर त्याची आजी हुशार आहे. आधी हुशार आहे. आधी कडी खांद्यावर अरे मग घेतला. माझ्या का घरावं कोण गेला होता का मी कसा विसरलो मग तुला आता काय माहिती. मग तुमचं तुम्ही बघा का झक मारून मित्रा? आपला मग हे मित्रा संपले असं मला वाटायला. माझ्या नगरीतली माणसं किती हुशार आहे पाहिलीस. पाहुणे ह्या असली का तू आता जा गंजीतल्या गावात आणाला. असं नाही का? हम्म. कुणाचं? गंजीतल्या गावात आण गुरु. मला ऐकायला ऐकलं जरा आता तिथं नाव घेत नाही. हा जाऊ द्या. तुम्हाला आता भूक लागली असेल म्हणून तुम्हाला हे आठवलंय. नव तुम्ही कसलं म्हणता ना गावात आले ते मला ऐकायचं नाही झालं जरा. गंजीतल्या गावात आता नाही सांगेन. आता पुढच्या बाजूला सांगतो. त्यांच्या मागे जाऊन सांगेन. कशाला जामतो हा हे तुला सांगाय ना. पुढच्या वर का दगाड तेव्हा जामतो. ते म्हणलं ना का तू का तू गंजितलं गावात मग ते मला ऐकायला नाही ना काय झालं हा. ते आता सांगायचं पुढच्या बाजूला. तुझं आता ज्ञान गेलं तर तेच ऐकायला येणार. काय नाव पडलं त्यामुळे आलं सगळं. अरे तू बा काय त्या कराडात बापाच्या जा नावाला लागलाय. आणि चेक करून ये. काय करून द्या कराडात जा चेक करून ये. काय मी जा कराडात जा डॉक्टर काय चेक करून ये. हा. तेव्हा कुणाकडे जा कराड खरडत जाऊ. खरडत खरडत वय बा. बोलायला लावू नका. जन्म दिल्यात म्हणून काय बी बोलू नको. आता तर म्हणजे खरडत जा आता म्हणते नाही कराड कराड. कराडलं वय हा. वय, असं आहे वय. हा डागदार गेलं मग वैदू बुवाकडं वैदुकडं तुम्ही जरा इथलं वार इथलं म्हणजे ऐकायला येईल. ए गवळ्या बांबावड्याला जाणकार डॉक्टर आहे तिकडं जा. असं म्हणावं. हो. असू नये. हा अठ्ठेला जे आली मा. हा हा कसला बी रोग बरा करतो. आता कसं ऐकायला आलं मला. हा. ते गंजितलं बघा तिच्याकडे ऐकायला आलं. पण आता नंतर सांगतो. कवा बी सांग. आता ऐका उत्तर दिलेली मी राजाला पटलीत.
पण माझ्या मालकीकडे उत्तर वेगळे आहेत. मला असलं पटतच नाही तर अक्षय पात्र म्हणजे काय? हा ते अक्षय पात्र सूर्यदेवाने दिलं पुराणातलं होतं. अक्षय पात्र नको आहे पांडवांना. मला. ते नाही, माझ्या ते नको. घरणीला माहिती आहे ते अक्षय पात्र मला पाहिजे बरं का मला. ए, आवाज टाका बाबा. घेतलेली गेल्या बाबा झोपला दोन्ही का वाजून मग काठी घालील डोक्यात हा. सरळ वाजून अक्षय पात्राचं उत्तर माझ्या या धनगरीला ठावायचे उत्तर मला माझ्या पाहिजे. माझ्या पुस्तकाचं नका 18 पुराणाचं नका. अक्षय पात्राचं उत्तर माझ्या धनगरीला ठावायचे मला पाहिजे. जगात सर्वात प्रकाशमान काय हे माझी धनगरी नाही तिला जे ठाव आहे ना आणि तिच्या लेखाला ते उत्तर मला पाहिजे. आणि मधुवाचा प्रश्न आहे ना मधुवा ए बा मधुवा माझ्या मधला हा 2 नंबरचा रे बाबा. ते पहिला मागचा घेतला मग पुढे गेलो आणि मग मध्ये आलो. हा. ते मग खंडचा त्याने गोळ झाला. ऐक तू पहिलं हा. जरी आईने माझ्या उत्तर दिली ना हा. तरी ती मला मान्य होणार नाही. तुझ्याकडे आलं हा, उत्तर मग. वेगळं येतं बाई. माझ्याकडे मी उत्तर राहतंय. मग आता ऐका जरा मला तो दिसतो. मधुवाचा प्रश्न दुसरा प्रश्न जो आहे ना हा. सर्वात पाणी श्रेष्ठ कुठलं मी सांगितलं भगीरथ राजाने आणलेली गंगा. स्वर्गातून आणलेली. स्वर्गात आणली गंगा. माझ्या धनगरीकडे हे उत्तर वेगळं आहे. मग हे जाणते 3 मिनिटाचे उत्तर हिच्याकडे वेगळे आहेत आणि माझ्या लेखाकडे पण वेगळे आहेत. हो माझ्या नातवाकडे पण वेगळे आहेत. जगदीश असा साधा म्हणून समजाडा समजू नगस. असं म्हणा. हा, मग हा. तूच हुशार माझं असतं, जग उत्तर मी नसावं फक्त जावं फोडलं हुशार. या. माझी उत्तर मी फोडली तया. हा. हिचं उत्तर बाकी आहे, लेखाचं उत्तर बाकी आहे, नातवाचं उत्तर बाकी आहे. ते उत्तर समोरच्या मंडळाने सांगायचं आहे. आता म्हणजे देवा मी तुझं ऐकून घेणार नाही. माझं म्हणते देवा मी तुझं ऐकून घेणार नाही. या धनगराच्या भानुबाईला बाईला चालू घेणार नाही. धनगराच्या भानुबाईला बाईला चालू घेणार संपली ना आमची वारी संपली. समोरच्या मंडळाने आपली वारी चालू करावी. नाही म्हणजे वेळ किती आपलं पात्र संपलंय. तुमचं जाऊ द्या. वेळ किती बाकी आहे? वेळ अजून किती? 3 मिनिटं 3 म्हणा काहीतरी. पुण्यवंत पाहणार लोकी गेला आणि दरिद्र भाग्यवंत केला. तर त्याचा बहुमान वाढविला आणि कीर्तिवानाचा अपमान केला. पुण्य झाला रे झाला तुझा वैर्याची दिली मोक्ष सिद्धी आणि कपटीला दिली महान दी. याच्या सेवकाच्या डुगण्याने मिळत चिंदीर चालकाशी ते लोक पावे बंदी. गुंड झाला रे पतिव्रता दिव्रता गुंडवली. पतिव्रता दिव्रता गुंडवली. वेश काही का सत्य लोकांनी केली. कळी सोडवा लावी आली. या देवराचा ही गोष्ट बरी नाही केली. दोन झाला रे झाला तुझा दरबार. 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 सत्ववानाचा केला बहुचल. कीर्तिवानाचे मारिले बाळ. सका म्हणती त्याचे नाशिब अंजनी म्हणे जेव्हा मी
आणि तुझं सर्व हे खेळ गुंडे झाला रे, झाला तुझा दरबार, झाला रे, झाला तुझा दरबार. हे पहा कैलासवासी हा सौरभ सावळाराम भैरू सावळाराम भैरू शेळके भाऊ शेळके यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव सरपंच काय नाव त्यांचं? दोंडीबा यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक धन्यवाद. समोरच्या मंडळाला आपली बारी सुरू करायची आहे. जर का 1-2 मिनिटं इकडे कार्यक्रम पुढे या.